नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो काहीतरी वेगळा असणार आहे. आज मी व्लॉग शूट करतेय आणि जो की माझ्या लाईफमधला सगळ्यात पहिला व्लॉग असणार आहे. आणि इथे ॲक्च्युली खूप गरमी चालू आहे आणि समर वॅकेशन्स पण सुरू झालेत, तर आम्ही चाललो आहोत फिरायला. तर जपानचं सगळ्यात वरचं टोक आहे जिथे की इथल्यापेक्षा थोडी कमी गरमी असते, तर आम्ही तिथे चाललोय फिरायला. होक्कायदो म्हणून प्लेस आहे आणि तिथे सापोरो म्हणून सिटी आहे, तर तिथे आम्ही फिरणार आहोत. तर मी डिसाईड केलं की सगळं छान व्हिडिओ थ्रू सगळं कॅप्चर करायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं. तर हा माझा पहिलाच व्लॉग असणार आहे, तर काही वर खाली झाल्यावर तुम्ही समजून घ्याल. आणि चला तर आपण आता घरापासूनच व्लॉग सुरू करणार आहोत. आज मी सगळं तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे, घरापासून आम्ही तिथेपर्यंत पोहोचेपर्यंत. आणि आज आपले जे पण काही प्लेसेस होणार आहे ते पण सगळे दाखवणार आहे. तर खूप मजा येईल. तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा. आता मी माझी बडबड बंद करते आणि आपण आपला व्लॉग स्टार्ट करूया. चलो फिर. चलो फायनली आपण निघालो आहे होक्कायदोच्या ट्रिपसाठी. आता घराच्या बाहेरपासूनच व्लॉग सुरू करतेय. हॅलो सगळ्यांना. सकाळी 5:30ची वेळ आहे आता आणि इथे बघा किती सुंदर वाटतंय. छान सूर्योदय झालाय आणि आम्ही निघालोय स्टेशनकडे. बघा सूर्योदय जपानचा सकाळी 5:30 वाजता. शुभम सान, कसं वाटतंय मग तुम्हाला? छान वाटतंय. जाऊया आपण. आपला प्लेन आहे 11 वाजता. होपफुली आपण वेळेवर पोहोचून जाऊ. हो, होपफुली विल रीच ऑन टाइम. कशी आहे एक्साइटमेंट मग होक्कायदोची? माझी नाही, ह्यांच्यावर डिपेंड आहे. चला आता आपण जाऊया स्टेशनकडे. हा आहे माझं पासमो. ह्याच्याशिवाय मी ट्रेनचा प्रवास नाही करू शकत. सो माझा रिचार्ज संपला होता तर आम्ही रिचार्ज करतोय आता. हे पासमो रिचार्जिंगचं मशीन आहे. पैसे टाकले पासमो. सो गाईज आपली लोकल येते आता. आपण या लोकलनी जाणार आहेत सागामी ओनो. चला आपण आलोय ओनो. चलो रॅपिड रॅपिड एक्सप्रेस. चला आता आपल्याला या ट्रेनमध्ये जवळपास 45 मिनिट्सचा प्रवास करायचा आहे. गर्दी आहे ट्रेनला, माहीत नाही जागा मिळेल की नाही, बघूया आता. छानशी जागा पण मिळाली आता. सगळे बसले छान, सगळे शांत बसतात. इथे ट्रेनमध्ये कोणी बोलत पण नाही. सो मी पण बोलणार नाही आता. सो इथे मी ब्लॉग थांबवते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आपण आता शिंजुकुला पोहोचतोय. सो गाईज आपण आता उतरलो आहे शिंजुकू स्टेशनला. खूप आवाज आहे इथे ॲक्च्युली. आणि या स्टेशनची एक स्पेशालिटी आहे. हे स्टेशन जगातलं सगळ्यात बिझिएस्ट स्टेशन आहे आणि इथे जवळपास 34 लाख लोक रोज ट्रॅव्हल करतात इथून. तुम्हाला दाखवते पुढे स्टेशन.
हे बघा नरिटा स्टेशन. नरिटा नाही, शिंजुकू स्टेशन. मी चुकीचं सांगितलं. सो इथे एक्सप्रेसचे तिकीट काढतोय आता आम्ही. हो, हे आमचे नरिटा एक्सप्रेसचे तिकीट्स आहेत. 発車までしばらくお待ち या बघा आमचे एक्साइटेड गँग. कार नंबर 1 मध्ये आम्हाला सीट मिळालेलं आहे. तर बघूया आता आतमध्ये कशी आहे ट्रेन, तुम्हाला दाखवते. 全車指定席ですこの列車電車行きます हे बघा मी तुम्हाला ट्रेन दाखवते. お待たせいたしました。成田空港間もなくの発車です。駅4が1点 एका मिनिटामध्ये ट्रेन चालू होणार आहे. हे बघा मस्त ऑटोमॅटिक दरवाजा ओपन होईल. आता झालं ओपन. आणि इथे आहे वॉश एरिया. हे बघा ते बेसिन, छान मिरर आहे. क्लीनलीनेस बघा तुम्ही किती आहे. आणि हे टॉयलेट. आणि इथून आपण दुसऱ्या बोगीला जाऊ शकतो. हे पण ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक परत. सो चला आपण रिटर्न जाऊया. ट्रेन सुरू होते, दरवाजे बंद झाले. आता मी माझ्या जागेवर जाऊन बसते. शुभम माझा शूट काढतोय. सो आता आमचं सिक्युरिटी चेक इन झालं आहे. तर आम्ही गेटला चाललो आहे. 161 गेट आहे. तर चाललो आहे आता गेट. हे बघा हे आमचं विमान आहे. यात आम्ही जाणार आहे साप्पोरो.
आम्ही आता साप्पोरो स्टेशनच्या बाहेर आलोय आणि ही आहे स्टेशनची बिल्डिंग. आणि आता आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवर. एकच बॅग होऊन जाते ना. एक बॅग 7 किलोची. सापोरो सिटी मध्ये एक बॅग 30 किलोची. सो गाईज आम्ही पोहोचलोय आमच्या हॉटेलला, कोको हॉटेल. फ्लोअरला मला रूम मिळाले. ही आपली रूम आहे. संध्याकाळचे वाजले 7 आणि इथे छान थोडा थोडा पाऊस पडतोय. समोर फॅमिली मार्ट आहे, तिथे आम्ही जाऊन आता कॉफी पिणार. सो गाईज आम्ही मस्त गरमागरम कॉफी घेतलेली आहे. बाहेर छान मस्त थोडासा पाऊस चालू आहे आणि आम्ही कॉफी पितोय. गरमागरम थंड थंड गोड गोड. गरमागरम गोड गोड थंड थंड. गरमागरम थंड थंड. चला आता आम्ही अक्षय आणि राखीची वाट बघतोय. ते येईपर्यंत आम्ही कॉफी एन्जॉय करतो. सो आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन ठरलेलं आहे. हो आता शुभमला गाणं आठवतंय, ढगाला लागली कळ. साप्पोरो टीव्ही टॉवर ना. हे बघ, हे बघा इथून दिसतंय सुंदरसं. इथे जायचंय आम्हाला. सो हे आहे आपलं साप्पोरो टीव्ही टॉवर. तर ते मिनी पॅरिस टॉवर सारखंच दिसतंय. वर खाली जाते. हा चला जाऊया. तर चला तर आपल्याला तिथे जायचंय आता. सो आता आपला एक स्पॉट झालेला आहे साप्पोरो झालेलं आहे. टीव्ही टॉवर. सो आता आपण चाललोय आता जेवण करायला.
लेट्स गो. हे बघा आपले हिरोईन. मगा मला बघा. जगा मला बघा. चलो फायनल बाय बाय टू साप्पोरो टीव्ही टॉवर. ते नंतर टाकू. सो गाईज आमचं जेवण आता झालेलं आहे. तर आम्ही या स्ट्रीटवर फिरायला आलो आहे आणि इथे काय आहे फ्रुट्स आहेत विकायला. हे बघूया. गाईज मला इथे दिसलंय ट्रॅम. सो जपानमध्ये फर्स्ट टाइम मी ट्रॅम बघते. तर जपानमध्ये आम्हाला ट्रॅमचं दर्शन झालेलं आहे. मला फर्स्ट टाइम आणि शुभमलाही फर्स्ट टाइम आफ्टर 5 years. छान वाटतंय इन द होल लाईफ. हे बघा ट्रॅम. छान आहे ना. सो गाईज दिस इज एंड ऑफ आवर डे. सो आम्हाला नक्की सांगा तुम्हाला आमचा दिवस कसा वाटला ते.